तर मित्रांनो नमस्कार. आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे मिलीबगसाठी. पिटॅडोकोन, याला मराठीतून नाव पिटॅडोकोन आहे. तो कोणत्या अवस्थेत जास्त सक्रिय होतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण परत एक मी सांगतो की पिटॅडोकोन हा सक्रिय होतो बागेत पाणी उतरायला सुरुवात झाल्यानंतर. जेव्हा आपला शेतकऱ्याचा घास हातातोंडाशी आलेला असतो तेव्हा हा मिलीबग एकदम परफेक्टपणे सक्रिय होतो. आता आम्ही बागेत काही झाडं चेक केले, त्या झाडावर थोडा म्हणजे काही ठिकाणी दिसायला लागला आहे. आपण खोडवालंडे पण धुतले होते. त्यानंतर एका चांगल्या नामांकित कंपनीचं एक 8-10 दिवस झाले एक चांगलं औषध 1 लिटर जवळजवळ 1700-1800 रुपये 2000चं असेल कदाचित ते पण फवारलं. म्हटलं ते अंतरपावी काय खोड धुवायचं काम नाही, मस्तपैकी मारलं का एंटर होईल खोडावर व मिलीबग कोरडा पडल. हा तो पिटॅडोकोन म्हणजे मिलीबग बघा कसं. आणि सर्व निरीक्षण केल्यानंतर हा दिसला कुठं माहिती आहे का? जिथं जास्त हरळ आहे, जिथं गवत आहे, कडाच्या गल्ल्या, जिथं गवताचं प्रमाण म्हणजे हरळ, लहळी अशा ठिकाणी कडाच्या गल्ल्या जिथे आहे ना तिथे जास्त दिसला. त्यासाठी आपण आता त्यामध्ये आपण ॲप्लॉट घेणार आहोत. व्हीबीएम, व्हर्टिसिलियम बिवेरिया आणि मेटरायझम. आणि त्यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडर ब्रेक थ्रू म्हणून आपण घेणार आहोत. याचा चांगला हे बघा, ज्या ठिकाणी गवत म्हणजे हरळीचं गवत जास्त आहे किंवा कॅना आपलं लवळी हे जास्त आहे ना, त्या ठिकाणीच मिलीबगचं प्रमाण दिसायला मिळालं. आता झाडं चेक करून उद्या कळेल की किती झाडांमध्ये मिलीबग आहे. काडाच्या लाईन वगैरे सगळ्या. आता यात तिन्ही फवारणी म्हणजे तिन्ही औषधं एकत्र करून सकाळी फवारून आणि त्याचे रिझल्ट कसे ते पण तुम्हाला सांगाल. आता सेम हाच व्हिडिओ आणि त्याचे रिझल्ट तेच झाडं मी शूट करणार आहे आणि बघू काय रिझल्ट मिळतात. कारण चांगल्या कंपन्यांची औषधं घेऊन पण उपयोग नाही. हे महागड्या कंपन्यांच्या औषधापेक्षा स्वस्त औषधं चांगले फक्त बुडवतो नाही हाच पर्याय आहे मिलीबगला, दुसरा पर्यायच नाही. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, शेअर करा.